नमस्कार. आज लक्ष्मीपूजन आणि कोकण मीडियाच्या मंचावरून आज मी तुमच्याशी एका वेगळ्याच टॉपिकवरती संवाद साधणार आहे. जो फार महत्त्वाचा विषय आहे खरं तर, जो शाळा कॉलेजेसमध्ये कव्हर झाला पाहिजे. पण तो जनरली होत नाही. म्हणून आज आपण स्पेसिफिकली अशा पद्धतीने त्याची चर्चा करणार आहोत आणि आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुद्दाम असा विषय घेतलेला आहे, जेणेकरून आपण थोडेसे अर्थसाक्षर, थोडेसे फायनान्शियली लिटरसीच्या थोड्याशा जवळ जाऊ आणि फायनान्शियली थोडेसे जास्त लिटरेट होऊ. या संदर्भात थोडा विषयाचा हे आवाका आपण थोडा कव्हर करणार आहोत. ते आहेत, त्यांना आहे प्रोफेशन्स ज्यांचे आहेत, जे फॉलो करतात ते आहेत. म्हणजे वेदर यू मे बी अ डॉक्टर, अ लॉयर अँड जस्ट अन एम्प्लॉई, अ पर्सन हू अर्न्स अ वेज, कोणीही. सो फ्रॉम द झिरो टू द हिरोज ऑल नीड पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग. फक्त या लॅडरमध्ये जे वरच्या स्टेप्सना आहेत ते पर्सनल फायनान्शियल प्लॅनर्स अपॉइंट करतात, वेगळ्या प्रोफेशनल्स अपॉइंट करतात. बट ॲज अ स्मॉलर लाईक पर से जे थोड्या लोअर इन्कम ग्रुप्स मधले, त्यांना पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग स्वतः करावं लागतं. आणि तेव्हा अनेक प्रश्न पडतात की अरे मग मग मी तर फक्त एक डॉक्टर आहे, मग मी काय करू? मग कुणाचं तरी एक म्युच्युअल फंड एजंटचं एक म्हणणं फक्त ऐकायचं, कुठल्या तरी एका CS किंवा कुठल्या तरी फायनान्स प्रोफेशनलचं एक म्हणणं ऐकायचं आणि तशी थोडी गुंतवणूक करत जायची. असा एक जनरल फॉर्म्युला आहे. असं करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की एक स्टँडर्डायझेशन आपण काही डिसिजनचा करू शकलो तर किती छान होईल. यासाठी मी हा एक विषय वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतोय. काही झाली तर समजून घ्या. आणि काही प्रश्न असतील आणि या संदर्भात मला अजून डिटेलमध्ये काही जाण्याची गरज असेल तर मला कमेंट्स आणि लाईक्स आणि कोकण मीडियाच्या चॅनल थ्रू मला अवश्य कळवा. मी त्याच्यावरती अजून डिटेल्स आणत जाईन. ओके, लेट्स स्टार्ट ऑफ बाय आस्किंग अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन की आपण कोणाला फायनान्शियली डेव्हलप्ड म्हणतो, कोणाला फायनान्शियली अटेंड म्हणतो? जे साधारण श्रीमंत आहेत. ओके, सो हाऊ डू पीपल गेट रिच? सो काही जणांना लॉटरी लागते अँड दे गेट रिच. अ फ्यू पीपल आर बॉर्न रिच. आपण ही सगळी एक्सेप्शनल उदाहरणं बाजूला ठेवू. सो रॅक्स टू रिचेस वाल्या ज्या स्टोरीज आहेत, शाहरुख खान सारख्या किंवा अशा बऱ्याच लाईक झिरो टू हिरो वाल्या ज्या स्टोरीज आहेत, त्याही आपण थोड्या बाजूला ठेवू. आपण असं म्हणूया की माझं एक बेसिक काही ना काहीतरी इन्कम आहे आणि मला हळूहळू ऑपॉर्च्युनिटीज कॅप्चर करत आयुष्यात कुठेतरी एका चांगल्या पोझिशनला पोहोचायचं आणि माझी फायनान्शियल सेटलमेंट माझ्यासाठी महत्वाची आहे. हे जनरल ड्रीम ज्यांचं असतं, जे की सगळ्यांचंच असतं खरं. फार मी वायडर ऑडियन्सला कव्हर करतो याच्यात. सो त्या सगळ्यांना हा एक प्रश्न आहे की हाऊ डू पीपल गेट रिच इफ दे हॅव टू प्लॅन देअर फायनान्शियल सेटलमेंट. रिच किंवा वेल्दी हे थोडंसं कंपॅरेटिव्ह अनालिसिस आहे की बाकीचे कोणीतरी, ऑल अदर शुड बी पुअर फॉर यू टू बी रिच, विच इज काइंड ऑफ अ सिक अरेंजमेंट. बट लेट्स से फायनान्शियली सेटल्ड होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करायला लागतात, त्याचा आपण थोडासा आढावा बांधायचा प्रयत्न करू. युअर फायनान्शियल स्टेटस इज डिटरमाइंड बाय 2 ब्रॉड फॅक्टर्स. फार ब्रॉडली विचार करायचा झाला तर 2 गोष्टी तुमची सेटलमेंट ठरवतात, फायनान्शियल स्टेटस ठरवतात. एक म्हणजे तुम्ही किती प्रमाणात सेव्ह करता, हाऊ मच डू यू सेव्ह. संख्या नाही, प्रमाण. ओके, म्हणजे मी 10,000 कमवतो, मग त्याच्यातले माझं सेव्हिंग फक्त 2,000 आहे, वेरॅज कोणाचं तरी सेव्हिंग 25,000 आहे. सेव्हिंगच 25,000 आहे. मग त्याचं आणि माझी कंपॅरिझन कशी होऊ शकेल? होऊ शकणार नाही. आणि आपल्याला संख्येमध्ये करायचीही नाहीये. आपल्याला करायची गोष्ट प्रमाणात, म्हणजे तुम्ही किती कमावता त्याच्या किती पर्सेंटेज तुम्ही सेव्ह करू शकता, यात हा महत्वाचा एक पहिला घटक. आणि दुसरा घटक म्हणजे त्याची गुंतवणूक. व्हॉट डू यू डू विथ इट? दॅट मीन्स हाऊ मच कॅन यू सेव्ह, व्हॉट प्रपोर्शन ऑफ युअर इन्कम कॅन यू सेव्ह, अँड व्हॉट कॅन यू डू विथ इट. त्याची गुंतवणूक तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल. हे 2 घटक मी स्पेसिफिक काढले, ज्याच्यामुळे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. यातला जो पहिला घटक आहे त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आता हे पहिली गोष्ट म्हणजे सेव्हिंग. मी आता म्हटलं की किती तुम्ही सेव्ह करू शकता. तो किती सेव्ह करू शकता यासाठी आपल्याला जनरल माहिती हवी असेल ती म्हणजे इन्कमची, की सेव्हिंग कसं काढतात. सेव्हिंग इज इन्कम मायनस एक्सपेन्स, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तरी पण एकदा सांगतो जास्ती इलॅबोरेट करून. आपण जी उत्पन्नाची साधनं आहेत त्यातनं आपण खर्च सगळे वजा करून जी हातात रक्कम उरते त्याचं आपण काय करतो त्याबद्दल आपण चर्चा करतोय. येस,
सो दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स. आणि व्हॉट डू यू डू विथ इट इज द सेकंड पार्ट. फर्स्ट इज हाऊ मच कॅन यू सेव्ह, याच्याबद्दल आपण थोडं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे यू नीड टू हॅव अ फ्यू सोर्सेस ऑफ इन्कम. सो आय एम जस्ट कव्हरिंग अ वाईड सोर्स ऑफ इन्कम. देर कॅन बी लेट्स से सॅलरी, की तुम्ही कुठेतरी नोकरी करत असाल, किंवा तुमचा स्वतःचा धंदा होत असेल आणि प्रॉफिट होत असेल, दॅट इज द फिफ्थ पॉइंट. तुमची प्रॉपर्टी कुठेतरी आणि तुम्हाला रेंट एक इन्कम आहे, तुम्ही शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करून ठेवले होते ज्याचं डिव्हिडंड तुम्हाला मिळतं, दॅट कॅन बी अ सोर्स ऑफ इन्कम. आणि तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये किंवा डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलेत पैसे आणि तुम्हाला इंटरेस्ट मिळतं. ही सगळी ह्याची आहेत, ही सगळी उत्पन्नाची साधन आहेत. आणि जर समजा एक साधारण लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस कोणाचंही काढायचं झालं तर पुन्हा एकदा तो, जर इफ यू डोंट हॅव अ प्रॉपर्टी ऑफ युअर ओन अँड इफ यू आर लिव्हिंग इन द सिटी, रेंट इज अ मस्ट. कुठेही राहत असाल, तुम्हाला वर्कप्लेसच्या जवळ पडतं म्हणून ओन्ड जागा नाहीये तर रेंट भरावं लागतं. EMI, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, इथे मी कन्सिडर करतोय की तुम्ही गाडी विकत घेतली आणि त्याचा EMI आहे, तुम्ही घर विकत घेतलं त्याचा EMI आहे. या EMI मध्ये मुख्यतः दोन घटक असतात, एक म्हणजे इंटरेस्ट पेमेंट, दुसरं प्रिन्सिपल अमाऊंट. सो मुख्यत्वाने जो प्रिन्सिपल अमाऊंटचा पोर्शन असतो तो कॅपिटल असतो, म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला एक अखंड घर मिळत असतं, तो रेव्हेन्यू ऍस्पेक्ट असत नाही. मात्र तो एक खर्च आहे म्हणून मी सोबत सगळे एलिमेंट्स घेतोय. सो आता एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे, फार डिटेल मी EMI च्या बद्दल बोलणार नाही. हा एक खर्चात आपण मंथली खर्चात आपण भाग त्याचा करून घेऊ. सो रेंट आहे, EMI आहे. दुसरं म्हणजे मोबाईल रिचार्जेस आहेत सगळे, लँडलाईन मोबाईल टेलिफोन चार्जेस बरेच जातात तसे बघायला गेलं तरी. क्रेडिट कार्ड बिल्स आहेत आणि टॅक्सेस आहेत. सो असे साधारण लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस सगळ्यांचे हे असतात. ओव्हरऑल मला जर सेव्हिंगचा आकडा काढायचा असेल तर तो कसा काढता येईल? मी सगळ्या इन्कम्सची बेरीज करेन, सगळ्या खर्चांची बेरीज करेन आणि माझ्या हातात किती पैसे वाचतात ते बघेन. आणि हे आपण करत आलो. हे आपण कधी केलं होतं? हे आपण बजेट काढताना कायम, फॅमिलीचं बजेट काढताना आपण कायम करतो. सो हे जे आहेत आता, हे जे आकडे पुढे आपण बोलणार आहोत, दॅट इज दीज आर मंथली सेव्हिंग्स. ओके, सो दीज आर नॉट पर से इयरली, की वर्षाला मी किती कमवतो या सगळ्या संदर्भात आपण बोलणार नाही. पण वी आर टॉकिंग व्हेरी स्पेसिफिक अबाउट मंथली सेव्हिंग्स. ओके, सो दर महिन्याला मी किती सेव्ह करेन, किती साठवू शकेन पैसे, आणि मग त्याची गुंतवणूक कशा प्रकारे करू शकेन. सो हाऊ मच डू यू सेव्ह म्हणजे प्रमाण किती, इन्कमच्या पर्सेंटेज सेव्हिंग्स किती, हा प्रपोर्शनेट सेव्हिंग्स किती, हा साधारण आपला मुख्य विषय. आणि दुसरा विषय म्हणजे व्हॉट डू यू डू विथ इट, गुंतवणूक. सो लेट्स फोकस ऑन द फर्स्ट ऍस्पेक्ट. सो आपल्याला जर विचार करायचा झाला तर सेव्हिंग्स कायम वयाप्रमाणे बदलत जातात. वय तुमचं जेवढं लहान तेवढं डेफिनेटली तुमचे खर्च जास्त होतात, उत्पन्न कमी असतं. उत्पन्न जसं वाढतं तसं थोडे थोडे खर्च वाढतात, आणि नंतर हळूहळू असं वाढतं की उत्पन्न ज्या रेटने वाढले त्या रेटने तुमचे खर्च वाढत नाहीत. म्हणजे आपण सर एज वाईज क्लासिफाय करायचं झालं तर स्टुडंट्सना सेव्हिंग्स कमीत कमी असतं स्टुडंट्सकडे. वर्किंग प्रोफेशनल्सकडे सेव्हिंग्स व्हायला सुरुवात होते. खर्च ज्या रेटने वाढतात त्या रेटने ज्या रेटने उत्पन्न वाढतं त्या रेटने खर्च वाढत नाहीत. अशी ही वर्किंग प्रोफेशनल्सची एंडवाली फेज आहे. आणि रिटायर्ड पीपल आर व्हेरी मच लाईक, इन्कम्स थोडी कमी होतात पण एक्सपेन्सेस सुद्धा थोडे कमी झालेले असतात. या एज मध्ये त्यांना रिटायर्ड लाईफ, जे आधी आपण सेव्ह करून ठेवलंय त्याचा फक्त आनंद रिटायर्ड लोकांना घ्यायचा असतो. पण या सगळ्या सेव्हिंग्सच्या फेजेस म्हणता येतील आपल्याला. जसं जसं वय वाढतं तसं सेव्हिंग्स वाढतात, कारण उत्पन्न वाढतं आणि खर्च त्या रेटने वाढत नाहीत. त्यामुळे आपण आता दुसरा आस्पेक्ट आणि पहिला आस्पेक्ट आपण थोडासा एकत्र कव्हर करायचा आता प्रयत्न करू. म्हणजे फर्स्ट इज हाऊ मच डू यू सेव्ह. सो लेट्स सी, स्टुडंट्स मध्ये आपण दोन डिव्हिजन्स करतोय, एक म्हणजे स्कूल स्टुडंट, दुसरा कॉलेज स्टुडंट्स. हे सगळे वयोगटाप्रमाणेच आहेत. सगळ्यात कमी डेफिनेटली लहान आहे स्कूल स्टुडंट्स आहेत. तर तुम्ही म्हणाल अरे त्यांना सेव्हिंगची काय गरज, आपण पॉकेट मनी देतो. पॉकेट मनी हे सर्रास देण्याची आता पद्धत सुरू झाली आहे. सगळ्यांना मिळत असेलच असं नाही, मात्र भाजीला दिलेले पैसे, वाचलेले 1-2 रुपये साठवण्याची सवय मुलांना असते. त्याचं मुलांनी काय करावं ह्याच्यावरती आत्ताच आपण बोललेलं बरं. वाय नॉट अड्रेस इट रादर दॅन इग्नोर इट. वाय नॉट अड्रेस इट, दॅट्स इट. सो वाय टू इग्नोर इट.
सो दुसरा म्हणजे कॉलेज स्टुडंट्सना तर खर्चाला पैसे आईबाबांकडनं येत असतात आणि त्याच्यातनं ते वाचवायचा खूप जास्त प्रयत्न करत असतात. ते वाचवलेल्या पैशाचं काय करायचं ह्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्याबद्दल आपण जरा ऍड्रेस करू. एज ग्रुप 21 to 50 हा एक एज ग्रुप मी ठेवला वर्किंग प्रोफेशनल्स मध्ये. हा तो एज ग्रुप आहे जेव्हा ग्रोथ हळूहळू प्रोफेशन्स मध्ये आणि करिअर मध्ये होत असते. इन्कम्स वाढत असतात, एक्सपेन्सेस हळूहळू कमी होत असतात आणि अशा वेळेला उरलेल्या रकमेचं काय करायचं हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. एज ग्रुप 50 to 60 हा एक महत्वाचा एज ग्रुप आहे ज्याच्यात आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असतं, फ्युचर प्लॅनिंग असतं, एज्युकेशन एक्सपेन्सेस असतात. अशा सगळ्या पद्धतीने फॅमिली आणि स्वतःचे सगळे एक्सपेन्सेस मॅनेज करावे लागतात आणि तेव्हा प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने कसं करायचं उरलेल्या रकमेचं. पुन्हा एकदा मी उरलेली रक्कम म्हणतोय दॅट हॅज अ रेफरन्स ऑफ इन्कम मायनस एक्सपेन्सेस. मंथली तुम्ही किती कमावता वजा मंथली तुमचे खर्च, उरलेली रक्कम त्याचं काय काय करू शकतो त्याबद्दल आपलं चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज रिटायर्ड. नेक्स्ट आस्पेक्ट इज रिटायर्ड. सो हा आपला पूर्ण ग्राफ आहे आणि ह्या ओव्हरऑल व्हिडिओचा सारांश आणि या सगळ्याबद्दल आपण आता हळूहळू बोलणार आहोत. सो लेट अस टेक द फर्स्ट आस्पेक्ट विच इज स्कूल स्टुडंट्स. आता हे ब्रॅकेटमध्ये ज्या लिहिलेल्या संख्या आहेत ना दोज आर इंडिकेटिव्ह. म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना जर समजा 100 रुपये त्यांनी आई बाबांनी त्यांना 100 रुपये दिले म्हणजे त्यांचं इन्कम झालं 100 रुपये. त्यांनी 90 खर्च केले, 10 रुपये त्यांच्या खिशात राहिले. त्यांची सेव्हिंगची लिमिटेड असते कॅपॅसिटी की ते 10 रुपये कसे बसे वाचवू शकतात. वाचले तर महिन्यातनं कदाचित 10 रुपये वाचतील, कधीतरी कदाचित पुढच्या महिन्यात 10 रुपये ते उरलेले खर्च येऊन जातात. त्यामुळे रेग्युलॅरिटी असत नाही त्यांना आणि लगेच सिरियसनेस सुद्धा असत नाही की आपल्याला दरवेळेला 10 रुपये टाकायचेच आहेत, एक बाजूला काढून ठेवायचे त्याबद्दलचा सिरियसनेस नसतो. मात्र त्यांना सेव्हिंगचा काही आपण असं थोडासा मार्ग दाखवू शकतो का? हो, एक 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 फार स्टँडर्ड मार्ग आहे उपलब्ध आपल्याकडे. तो म्हणजे पहिला स्टँडर्ड मार्ग सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे आपला पिगी बँक, ज्याला म्हटलं जातं पिगी बँक. इफ यू चेक सॉरी ओके इफ यू चेक पिगी बँक इज अ व्हेरी गुड सोर्स. आणि त्याच्यात खाली मी जे म्हटलंय ना दॅट दोज आर द पर्सेंटेज तुम्हाला खाली दिसत असेल पिगी बँकच्या. आणि दुसरा जो मार्ग आहे लेट्स ऑल्सो लेट मी ऑल्सो शो यू द नेम्स. सेकंड दुसरा मार्ग आहे देर इज अ चिल्ड्रन सेव्हिंग अकाउंट अवेलेबल इन द बँक दिस डेज. लहान मुलांना सेव्हिंग्स अकाउंट काढता येतं. अगदी शाळेत पहिली दुसरीच्या मुलाला डेफिनेटली ते अकाउंट वापरायला देणं हे चूक आहे. म्हणून पालकांच्या किंवा गार्डियन्सच्या सिग्नेचरने आणि गार्डियन्सच्या सगळ्या म्हणजे गार्डियन्स ते अकाउंट बेसिकली हँडल करतात. बट देर इज चिल्ड्रन सेव्हिंग अकाउंट अवेलेबल. सो मुलं पालकांच्या मदतीने बँकेत गुंतवू शकतात, त्याच्यावरचं इंटरेस्ट घेऊ शकतात. ह्या सगळ्या संदर्भात त्यांना तोही फायदा होऊ शकतो. सो आता 10 रुपये आता बघाशीच आपण म्हटलं की त्यांना 10 रुपये महिन्याला असं आपण धरून चालू की वाचवता येणार आहेत. त्याच्यातला 1 रुपया ते पिगी बँक मध्ये टाकतील. कारण कॅश सेव्हिंग्सना फायदा होत नाही हे त्यांना थोडंसं कळणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी हा जर समजा सिस्टीम त्यांना लावून दिली की 1 रुपया तुम्ही पिगी बँक मध्ये टाका, 9 रुपये बँकेत टाकायचे म्हणून वेगळे काढून ठेवा. आणि हे 9 रुपये दर महिन्याला असं म्हणून चालू की आपण पालकांना जर समजा दिले तर पालक बँकेत डिपॉझिट करू शकतात त्यांच्या मुलांच्या नावात. सो हे जे काही छोटासा सेव्हिंग सायकल आहे हे मुलांच्या जरी आपल्याला बिंबवता आलं तरी खूप जास्त मोठं काम होणार आहे. सो हे लहान मुलांचा आपण बाजूला ठेवू. लहान मुलांचा विषय इथेच आपण थांबू. नेक्स्ट इज कमिंग टू कॉलेज स्टुडंट्स. डेफिनेटली लहान मुलांना सुद्धा सेव्हिंगची आवड ही लागू शकते आणि लहान वयात लागलेल्या आवडी आणि सवयी शेवटपर्यंत राहतात. त्यामुळे ते फार गरजेचं आहे. फार कोवळ्या वयात ही या सगळ्या गोष्टी डिस्कस आणि या सगळ्या गोष्टी हे करणं, इम्पोज होणं, थोड्याशा इम्पोजिशनच्या पार्टचा असणं गरजेचं आहे. त्यांना महत्व समजल्यानंतर ते स्वतःहून सुद्धा करतील. इट्स नॉट एन इम्पोजिशन आफ्टर दे अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. ओके, कॉलेज स्टुडंट्स. कॉलेज स्टुडंट्सचा साधारणपणे सेव्हिंग्स रेट हा थोडा वाढलाय. तर तुम्हाला लक्षात येईल 100 जर समजा इन्कम असेल तर त्याच्यातले 80 खर्च होतात पण 20 ते सेव्ह करू शकतात. कॉलेज स्टुडंट्स हॉस्टेलवर जरी राहत असतील तरी 20चा पार्ट त्यांना डेफिनेटली त्यांच्यासाठी मिळू शकतो. सो 20चा एक पोर्शन त्या 20 रुपयांच्या सेव्हिंगचं मंथली सेव्हिंगचं काय करू शकतो. 20 रुपये नाही आता ते म्हणजे प्रत्येक आता कॉलेज स्टुडंट्सना काही 100च रुपये मिळतात असं कधीच होत नाही. कदाचित ते काही केसेसमध्ये 1000 रुपये मिळाले, 800 रुपये खर्च झाले, 200 रुपये सेव्हिंग्स
असं असेल, किंवा 10,000 रुपयातले 8,000 खर्च झाले, 2,000 रुपये सेव्हिंग्स असं असेल. पण 20% सेव्हिंग्स आहे, त्या टक्केवारीनुसार आपण जाऊया आता. म्हणजे 20%चं काय करता येईल, तर हे दोन जे ऑप्शन्स आहेत ना, बघा प्रत्येक वयोगटाला ऑप्शन्स वेगवेगळे. म्हणजे इथे मी या वयोगटाला कॉलेज स्टुडंट्सना मी पिगी बँक सांगत नाहीये, त्याचा काही फार उपयोग होणार नाही. कॅश सेव्हिंग्ज आहेत, ते कॅश सेव्हिंग्जमध्ये तुम्हाला फार म्हणजे इंटरेस्ट रेट तर नाहीच मिळत, रादर इन्फ्लेशनमुळे होतं ते नुकसानच होतं. सो हा इथे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. वन ऑफ द ऑप्शन्स इज एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. सो एक्सचेंज ट्रेडेड फंड्स एस्पेशली मी इथे सांगू इच्छितो की गोल्ड ETF म्हणून एक प्रकार असतो. यासाठी त्यांना एक डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. गोल्ड ETF मध्ये इन्व्हेस्ट किंवा कुठल्याही ETF मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर डेफिनेटली डीमॅट अकाउंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. डीमॅट अकाउंट काढण्यासाठी 18 वय वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. मग तोपर्यंत ते आईबाबांच्या डेफिनेटली गार्डियन्सच्या अकाउंटमधनं एक्सचेंज ट्रेडेड फंडचे व्यवहार करू शकतात. दुसरं म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. आता रिकरिंग डिपॉझिट अकाउंट हे बँकेत काढता येऊच शकतं. हे हल्लीपर्यंत ऍटलिस्ट 18 वर्षानंतरच हे जनरली काढू दिलं जातं. सो रिकरिंग डिपॉझिट आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड एस्पेशली गोल्ड, मी ETFचं नाव किंवा गोल्ड ETF स्पेसिफिकली सांगतोय कारण गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक किमान म्हणजे फक्त 40 रुपयाची 50 रुपयाची एवढी कमी हे येते गोल्ड ETF मध्ये. 40 रुपयाची 50 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पासून सुरू करू शकतात मुलं. त्यामुळे 50 रुपये इतकी खाली व्हॅल्यू जरी समजा सेव्हिंग्सची असेल तरी सुद्धा ते लोक त्याच्यात ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. आणि ऍक्च्युअल गोल्ड जसं फ्लक्च्युएट होतो, ऍक्च्युअल गोल्डचा जो काही रेट असेल त्या रेटने तेवढी युनिट्स ऑफ गोल्ड त्यांना डेफिनेटली, तेवढ्या व्हॅल्यूचे युनिट्स ऑफ गोल्ड त्यांना डेफिनेटली एनकॅश करता येऊ शकतात जेव्हा त्यांना हवे असतील तेव्हा. ठीक आहे. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. मग आता ह्याच्यात प्रपोर्शन किती? सो असं आपण धरलंय की टोटल तुमच्या इन्कम पैकी 15% एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये असावे आणि 5% रिकरिंग डिपॉझिट मध्ये असावे. आता बघा हे जे आहेत ना, आता मी 100 पैकी 80, एखाद्याला जर समजा 100 त्याला इन्कम असेल, एक्सपेन्स त्याला 80 नसेल, 90 पर्यंत होत असतील एक्सपेन्सेस, तर काय करायचं? मग 10 शिल्लक राहिले तर 10तले वाटे करायचे. मग 1 रुपया शिल्लक राहिला नाही, मग तो प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. सेव्हिंग्स असणं गरजेचं आहे. मग हातचे आपण जे म्हणतो ना की थोडेसे बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टॉप युअर करंट एक्सपेंडिचर एट सर्टन लेवल, की एका विशिष्ट लेवल पर्यंत ते करंट एक्सपेंडिचर थांबवा आणि फ्युचरसाठी सेव्हिंग करता येईल अशा पद्धतीने तुम्ही खर्च करा, हे गरजेचं आहे. देर आर ऑलवेज चीपर ऑप्शन्स अवेलेबल. ऍटलीस्ट वेन यू आर यंग यू कॅन सेव्ह, यू कॅन सर्च फॉर चीपर ऑप्शन्स. सो द नेक्स्ट जो पुढचा वयोगट आहे आपला तो आहे वर्किंग प्रोफेशनल्स. नाव लेट्स से वर्किंग प्रोफेशनल्सच्या बाबतीत आपण बघतोय ते 21 ते 50 वयोगट, जो की खूप जास्त काम करण्याचा आणि खूप जास्त अर्निंगचाही वयोगट आहे. मात्र या वयोगटातच खर्च हे खूप जास्त वाढलेले असतात. बेसिकली EMIच्या स्वरूपातला हा जो मुख्यत्वाने खर्च ऍसेटवरचा असतो, ऍसेट परचेस करा EMI वरती आणि मग त्याचं लोन आणि हे सगळं परतफेड करत बसा, हा जो मुख्यत्वाने खर्च आहे हा या कालावधीतला खर्च असल्यामुळे सेव्हिंग्स फार रेटने वाढत नाही. मात्र तुमचं एक इन्कम जर 100 असेल तर 30% तरी सेव्हिंगचा रेट होणं अपेक्षित आहे. आता हा आयडियल धरतोय मी, पण 30% जर कोणाचा होत नसेल तर 30% करायचा प्रयत्न करावा. येस. आणि मी आता जे पर्सेंटेज तुम्हाला सांगतोय, लाईक दिस इज द प्रपोर्शन दॅट आय एम एक्सपेक्टिंग यू टू सेव्ह. हे पर्सेंटेज जे दिसतात तुम्हाला, दिस इज नॉट पर से पर्सेंटेज ऑफ इन्कम, हे 30 रुपयाचं पर्सेंटेज आहे, 16% 30च्या. ठीक आहे. सो मी ऍक्च्युअल इन्कमचं किती पर्सेंट आहे हे आपण मगासपर्यंत जे बघत होतो तेही मी लिहिलंय, फक्त ते नंतर येईल. आता आपण एक बघूया PPF. सो पब्लिक प्रॉव्हिडंट फंड इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. आणि ज्यांच्याकडे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, ज्याला EPF म्हटलं जातं, जे त्याच्यात जे ऑलरेडी इन्व्हेस्ट करतायत. आता EPF मध्ये इन्व्हेस्टमेंट ही जनरली कंपल्सरी असते, म्हणजे ते एम्प्लॉयर तुम्हाला कापूनच सॅलरी हातात देतो. मात्र जे एम्प्लॉईड नाहीत, जे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्यासाठी हा जो पब्लिकली जो प्रॉव्हिडंट फंड म्हणून, ज्यांना रिटायरमेंट बेनिफिट कोणीच एम्प्लॉयर नाही आहेत, दे आर द एम्प्लॉयर पर से ऑफ देमसेल्फ. सो हे जे बिझनेसमॅन क्लास आहे
त्यांच्यासाठी हा पीपीएफची एक योजना खूप चांगली आहे की ते प्रॉव्हिडंट फंडात पैसे अडकवू शकतात. हा जो अडकवण्याचा म्हणजे पीपीएफचा रेट ऑफ इंटरेस्ट जनरली 7 ते 8% असतो. पर गेल्याच बजेटमध्ये 7.7% किंवा 7.5% असा काहीतरी त्यांचा डिक्लेअर झाला होता पीपीएफचा रेट, आणि तो बऱ्यापैकी 7 ते 8% मध्ये सतत मूव्ह होत असतो. सो हा पीपीएफचा जो रेट आहे तो एक चांगल्या पद्धतीने सतत दरवर्षी एक फिक्स्ड इन्कम मिळण्यासाठी आणि दर वर्षाला दर महिन्याला तुम्ही बाजूला काढून ठेवलेली रक्कम तुमच्या लेट्स से 60व्या वर्षी 50व्या 55व्या वर्षी तुम्ही विड्रॉ करू शकता. पीपीएफ वरती तुम्हाला लोन सुद्धा मिळतं. त्यामुळे हे सगळे बेनिफिट्स पीपीएफचे आहेत. देर इज अ हायब्रिड फंड. हायब्रिड फंड म्हणजे काय? देर आर टू टाइप्स ऑफ फंड्स. वन इज इक्विटी फंड, अनदर इज डेट फंड. ह्या इक्विटी आणि डेट फंड च्या इक्विटी फंड आणि डेट फंड ऍक्च्युअली हे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड ज्याला म्हटलं जातं. इक्विटी म्हणजे काय? इक्विटी फंड म्हणजे असा फंड ज्याचे पैसे, ज्याच्यात गुंतवलेले पैसे हे रिलायन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स अशा सारख्या ऍक्च्युअल शेअर्स मध्ये गुंतवले जातात, म्हणजे इक्विटी फंड. डेट फंड म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे गव्हर्नमेंट डेट, बॉन्ड्स, अदर बॉन्ड्स म्हणजे NHAI बॉन्ड्स, अशा पद्धतीने बॉन्ड्स जे इश्यू करतात किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स, अशा बॉन्ड्स मध्ये जो फंड पैसे इन्व्हेस्ट करतं दॅट इज कॉल्ड अ डेट फंड. आणि या दोनातही जे पैसे इन्व्हेस्ट करतात दोज आर कॉल्ड हायब्रिड फंड्स. ओके, सो हायब्रिड फंड इज टेक्निकली अ समेशन ऑफ इक्विटी फंड अँड डेट फंड. सो इथे तुम्हाला इक्विटीचं बेनिफिट पण मिळतो, म्हणजे मार्केट जेव्हा राईज होतं तेव्हा त्याच्यातला जो प्राइस चेंजचा फरक आहे, कॅपिटल व्हॅल्यू अप्रिसिएशन आहे, हे मिळतं काही प्रमाणात. आणि तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेट डेट फंड्स मध्ये जो मिळत असतो तो डेट फंड मधला इंटरेस्टचा बेनिफिट सुद्धा हायब्रिड फंड्स मध्ये मिळतो. त्यानंतर थोडा प्रपोर्शन म्हणजे 17% हे तुमचं प्रपोर्शन एनपीएस मध्ये जाणं एक्सपेक्टेड. National Pension Scheme is a very good scheme by Government of India, considering its tier 1, tier 2 and tier 3 structures. They are very good. नॅशनल पेन्शन स्कीम ही त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही प्रकारच्या पेन्शन बेनिफिट नाही आहे. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स, प्रायव्हेट प्रोफेशनल्स, एनीवन कॅन ऑप्ट फॉर एनपीएस. द कॉन्ट्रीब्युशन, इनिशियल कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी लेस. यू कॅन कीप इट टू ॲज मॅक्झिमम ॲज पॉसिबल. आणि त्यातनं मिळणारे पैसे आणि त्याच्यात सुद्धा बरेच त्यांनी बेनिफिट्स आणि प्रकार ठेवलेत. एनपीएस मध्ये गुंतवलेल्या पैशाचं टॅक्स बेनिफिट सुद्धा खूप चांगला आहे. इव्हन पीपीएफ मध्ये गुंतवलेल्या पैशाचा दरवर्षी एटीसीच्या अंडर टॅक्स बेनिफिट आहे. एनपीएस ची अजून एक सोय की एटीसी च्या अंडर मिळणारा जो टॅक्स बेनिफिट आहे त्याच्या ओव्हर अँड अबव एनपीएसचा 50,000चा टॅक्स लिमिट तुमचा वाढतो. ह्याचं डिडक्शन लिमिट वाढणं म्हणजे काय या संदर्भात तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर त्याचा मला एक वेगळा व्हिडिओ करायला लागेल. एनिवेज, इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट काढून डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सो हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर समजा रेटिंग करायला सांगितलं ना तर मला सगळ्यात जास्त रेटिंग मी 17% वाला इक्विटी पोर्शनला देईन. पोर्शन जास्त नाहीये पण रिटर्न्सची ताकद याच्यात सगळ्यात जास्त आहे इक्विटीमध्ये. सो इक्विटी तुम्ही खूप चांगलं जर हँडल केलं ना तर तुम्हाला जे वरचे ओव्हर अँड अबाव रिटर्न्स मिळू शकतात ते बाकीच्या कोणातही, बाकीचे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते फिक्स्ड रिटर्न ऑप्शन्स आहेत बऱ्यापैकी. इक्विटी हा व्हेरिएबल रिटर्न ऑप्शन आहे, मात्र त्याच्यात जसा चढण्याचा फायदा आहे तसा पडण्याचा धोकाही आहे. इक्विटी इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. डीमॅट अकाउंटमध्ये राहून तुम्हाला स्वतः शेअर्स बाय करायला लागतात. सेलिंग आणि बाईंग कशा पद्धतीने, बाईंग आणि सेलिंग कशा पद्धतीने करायचं याबद्दलचे जास्त व्हिडिओ ट्रेड इनकोरच्या चॅनलवरती आहेत, आपण बघू शकता. नेक्स्ट इज लाईफ इन्शुरन्स. सगळ्यात महत्वाचा मुख्य प्रपोर्शन या वयोगटातला लाईफ इन्शुरन्स प्रीमियम मध्ये जातो आणि तो जाणं गरजेचं आहे. इट्स युअर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, युअर फॅमिलीज लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. ऑल इन ऑल 30तले 10 रुपये हे तुमच्या लाईफ इन्शुरन्स प्रीमियम मध्ये जाणार आहेत असं धरूनच मी चाललेलो आहे. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम इज अन इन्व्हेस्टमेंट इन इटसेल्फ म्हणून मी ते वेगळी धरलेली आहे. हे सोडून कुठे तुम्ही इन्व्हेस्ट किंवा हे सोडून कुठे जर समजा तुमच्याकडे ह्याचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स किंवा खर्चाचे ऑप्शन अजून कुठले असतील तर तुम्ही ते आधी वजा करा, मग 30 रुपयाची रक्कम तुम्हाला जी येईल ते बघा. येस. नेक्स्ट इज सॅलरीड लाईक सिनियर वर्किंग प्रोफेशनल्स. सो हा एज ग्रुप जो आहे तो 50 ते 60चा एज ग्रुप आहे. म्हणजे ह्या एज ग्रुपमध्ये तुमचं सेव्हिंग एवढं
जास्त आलेलं असतं. म्हणजे बघा, खर्च खूप जास्त खूप कमी आहे, इन्कम खूप जास्त आहे. कमी काम करून तुम्हाला जास्त इन्कम मिळतो असा हा एज ग्रुप आहे, विच इज 100 - 50 विच इज 50. इट बिकम्स टू 50% ऑफ सेव्हिंग्स. तुमचा 50% हा जनरली सेव्हिंगचा रेट आहे. जर कोणाचा नसेल या वयोगटातल्या आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा जर 50 ओळखीच्यांपैकी कोणाचा जर 50% हा सेव्हिंग रेट जर नसेल, तर मात्र तो थोडासा चिंतेची गोष्ट आहे, चिंतेची बाब आहे. कारण 50%हून खाली सेव्हिंग रेट हा आपल्याला अपेक्षित नाही. अपेक्षित सेव्हिंग रेट हा 50 आहे. ओके, याचं जर प्रपोर्शन डिस्कस करायचं झालं तर अर्ध्याधिक मुद्दे तेच आहेत बघा. पीपीएफ, हायब्रिड, एनपीएस, इक्विटी, पण प्रपोर्शन्स बदलली आहेत. आणि इथे अजून एक इन्शुरन्स प्रीमियम ऍड झालाय, तो म्हणजे मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम, विच गेट्स ऍडेड वेन यू आर 50 बिकॉज यू आर कन्सर्न्ड अबाउट युअर फर्दर हेल्थ, यू आर कन्सर्न्ड अबाउट युअर फॅमिलीज. म्हणजे पुढच्या फॅमिलीची, तुमच्या आधीच्या जनरेशनची या सगळ्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चापासून वाचण्यासाठी तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स प्रीमियमचा बेनिफिट मिळतो आणि तो ऍड होतो. तो ऍड आपण इथे म्हणजे मेजर पोर्शन ऑफ युअर सेव्हिंग्स इज स्पेंट इन लेट्स से ₹20, 50तले 30 रुपये, 50तले 20 रुपये हे तुमचे मेडिकल आणि लाईफ इन्शुरन्स प्रीमियम्स मध्ये जातात महिन्याचे. आणि महिन्याचे मग उरलेले रुपये कसे डिस्ट्रीब्यूट करायचे याबद्दल मी दिलंय. तुमच्या इन्कम पैकी 5% पीपीएफ, 5% हायब्रिड फंड म्हणजे काय आता बघितलं, 5% एनपीएस आणि 30% इक्विटी. दिस इज व्हेरी मच सुटेबल फॉर this particular age group. The next particular age group that we are going to see is post retirement. Post retirement plans बऱ्याच जणांचे असतात की मला फिरायला जायचं, मला मजा करायची आहे, आणि हे सगळ्या डेफिनेटली खर्च आहेत. आणि ते खर्च वजा करून तुमचं जेवढं इन्कम शिल्लक राहील, जेवढं सेव्हिंग शिल्लक राहील, त्याच्याच बद्दल आपण बोलूया. इथे मी घेतलं एक 100-40-60 तुमचं सेव्हिंग झालं पाहिजे, कन्सिडरिंग तुमचं इन्कम जास्त असेल, तुम्हाला इन्कम फ्रॉम डिव्हिडंड असेल, इन्कम फ्रॉम इंटरेस्ट असेल, इन्कम फ्रॉम लेट्स से पेन्शन असेल, ह्या सगळे बरेच इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट्स, ऑल ऑफ दीज इन्कम्स सगळे एकत्र केल्यानंतर तुमचं इन्कम तसं व्यवस्थित असतं आणि तुमचे खर्च कमी असतात बिकॉज यू हॅव अ लेट्स से ओन्ड हाऊस. आणि मेडिकल एक्सपेन्सेस हा एक प्रपोर्शन वाढलेला असतो. ह्या प्रपोर्शनसाठी, या वयोगटासाठी एक चांगला फॉर्म्युला म्हणजे फार महत्वाचा हे पोर्शन हा डेट फंड मध्ये जातो. इथे हायब्रिड फंड आपण रेकमेंड करत नाही, इथे डेट फंड आपण रेकमेंड करतो, फार गरजेचं आहे. 30%चा पोर्शन हा फिक्स डिपॉझिट मध्ये जातो आणि इक्विटी इज द 20% ओनरशिप इन्कम. सो 20, जर समजा तुम्ही लेट्स से 60 रुपये जर समजा तुमचं हे होत असेल, सेव्हिंग्स होत असेल, तर त्याच्यातले 6 रुपये ईटीएफ मध्ये जाऊ देत. ईटीएफ आपण ऑलरेडी बघितले, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. 24 रुपये तुमचे डेट फंड्स मध्ये जाऊ देत, ते खूप चांगला ऑप्शन आहे कारण त्याच्यावरतीही तुम्हाला इंटरेस्ट सतत मिळत राहणार आहे. 18 रुपये हे तुमचे फिक्स डिपॉझिट मध्ये जाऊ देत. आता महिन्याला 18 रुपये नव्हे, प्रपोर्शन म्हणतोय मी की तुमच्या इन्कमच्या 18 रुपये, म्हणजे 60तले 18 रुपये, 60तले 12, बघा टोटल मिळून याची सेव्हिंगची संख्या कायम तुम्हाला दिसेल की 60. सो अशा पद्धतीने आपण सगळे इन्कम ग्रुप्स आणि सगळे वयोगट कव्हर केले. प्रत्येकाला सेव्हिंगची गरज आहे. मी दोन्ही ऍस्पेक्ट कव्हर केले याच्यात, की हाऊ मच डू यू सेव्ह, म्हणजे तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंटेज तुम्ही सेव्ह करता ह्याच्यावरती तुमचा फायनान्शियल स्टेटस अवलंबून आहे. आणि दुसरा फार महत्वाचा घटक म्हणजे तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंटेज तुम्ही सेव्हिंग्स गुंतवता आणि ते कशा पद्धतीने गुंतवता. सो दोन महत्वाचे घटक, हाऊ मच डू यू अर्न, सेकंड इज व्हॉट यू डू विथ द सेव्हिंग्स. हाऊ मच डू यू सेव्ह, व्हॉट यू डू विथ द सेव्हिंग्स, दोन महत्वाचे घटक आपण पूर्ण केलेत. मला एवढा वेळ सहन केल्याबद्दल धन्यवाद. याबद्दल काही डिटेल्स आपल्याला हवे असतील, म्हणजे इक्विटी इन्व्हेस्टमेंट मध्ये मी कसं काय करू, त्यासाठी थोडंसं शिक्षण घेणं गरजेचं आहे. याबद्दलचे ऍडिशनल व्हिडिओज काही हवे असतील तर मला कमेंट्स मध्ये कळवा. विल मीट सून. आय होप मी सगळ्यांच्या थोड्याशा मनातले थोडेसे प्रश्न मी सॉर्ट करायचा प्रयत्न केले. हॅव अ नाईस डे. बाय.